घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। भारतीय हवामान विभागाच्या 30 जून रोजीच्या हवामान बुलेटिननुसार महाराष्ट्राचे उत्तर केरळ किनारपट्टी दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून मध्य ट्रोपोस्फिरिक द्रोणीय रेषा कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा दरम्यान पसरले। या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात 2 ते 4 जुलै दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली। या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता असून सखल भागात पाणी साचणे, पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे तसेच घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो। त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच प्रवास करण्यापूर्वी रस्त्याची व वाहतुकीची अद्ययावत माहिती घेऊनच प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले। अरबी समुद्र खवळलेल्या राहण्याची शक्यता असल्याने समुद्र किनाऱ्यालगतच्या मच्छीमारांनी पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले। शेतकऱ्यांनी भात शेती व भाजीपाला रोपवाटिकांमध्ये अतिरिक्त पाण्याचा तातडीने निचरा करावा तसेच मुसळधार पावसाच्या काळात जनावरे सुरक्षित गोठ्यात ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी। जिल्हा प्रशासनाने नागरिकांना हवामान विभाग, जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना, इशाऱ्यांचे पालन करण्याचे आवाहन केले। ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून या पावसामुळे अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने चालक हैराण झाले होते, तर भिवंडीतील अंतर्गत कशेळी कालेर मार्गावर पाणी साठल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला। या ठिकाणी नागरिक कोंडीत अडकून पडले होते। दरम्यान घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी झाली नसली तरी उड्डाण पुलावरील खड्ड्यांमुळे वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे चित्र दिसून आले। शिळफाटा मार्गावरील पाणी ओसरल्यानंतर रस्त्याकडे कचऱ्याचे ढीग जमा झाल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होते। ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। गुरुवारी शहरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर जिल्हा पालिका तसेच स्थानिक यंत्रणा सतर्क होती। आज सकाळी पावसाचा जोर कायम होता, मात्र दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला। सकाळच्या वेळी सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे शहरात सखल भागामध्ये पाणी साठले होते, मात्र काही वेळात हे पाणी ओसरल्याचे दिसून आले। असे असले तरी गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागातील डांबरी रस्ते उखडले असून या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले। मुंबई नाशिक महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते। नाशिक मार्गिकेवरील कल्याण फाटा येथे खड्डे पडलेत। या खड्ड्यामुळे वाहनांचा वेग मंदावला असून वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू होती। यामुळे खारेगाव ते डोंगरी पाडा येथील रोडपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळाची घोषणा 1.5 वर्षापूर्वी झालेली असून त्याची स्थापना करून अंमलबजावणी करावी तसेच घरेलू महिला कामगारांच्या मंडळाची देखील स्थापना करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी औचित्याच्या मुद्द्यावर केली। पावसाळी अधिवेशनात आमदार केळकर यांनी वृत्तपत्र विक्रेते आणि असंघटित कामगारांचा मुद्दा मांडला। ठाणे, मुंबईसह राज्यभरात सुमारे 2.5 लाख वृत्तपत्र विक्रेते असून ते ऊन, वारा, पावसाची चिंता न करता घरोघरी नियमितपणे वृत्तपत्र वितरित करत असतात। कोविड काळातही त्यांनी जीवाची पर्वा न करता असामान्य धैर्याने वितरणाचे काम केले। गरीब मध्यमवर्गीय गटातील या विक्रेत्यांना आर्थिक सामाजिक समस्या भेडसावत असल्याने इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांचे देखील भविष्य सुरक्षित होणे गरजेचे आहे। सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर वृत्तपत्र विक्रेते कल्याणकारी मंडळाची घोषणा राज्य सरकारने केले, मात्र 1.5 वर्ष उलटूनही मंडळाची स्थापना झालेली नाही। या मंडळाची तातडीने स्थापना करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केळकर यांनी अधिवेशनात केली। ठाणे, मुंबईसह राज्यभरातून घरेलू महिला कामगारांची संख्या देखील मोठी आहे। हे कामगार असंघटित असल्याने त्यांचे भविष्य अंधारात आहे। या असंघटित कामगारांसाठी देखील कल्याणकारी मंडळ स्थापन करावे अशी मागणी देखील केळकर यांनी केली। तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक। तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा,
कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. राज्यात आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाष्य करत फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र टीका केली. ठाण्यातील CKP सभागृहात मनसे पदाधिकाऱ्यांना SIRच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारच्या राजकीय रणनीतीवर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले की देशातील सध्याचे फोडाफोडीचे राजकारण अत्यंत घाणेरडे असून अशा प्रकारच्या राजकारणाचे परिणाम भविष्यात सत्ताधाऱ्यांनाही भोगावे लागतील. कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला सत्ता कायमस्वरूपी मिळत नसते. आज घेतले जाणारे निर्णय आणि अवलंबली जाणारी राजकीय पद्धत भविष्यात कोणता पायंडा पाडेल याचे भान राजकारण्यांनी ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपवर टीका करताना त्यांनी म्हटलं की सध्या पक्षाची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर उभी आहे. पत्त्याच्या बंगल्याचा सर्वात खालचा पत्ता निघाला की संपूर्ण बंगला कोसळतो. त्याचप्रमाणे सध्या जे काही टिकून आहे ते मोदीमुळेच आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. उद्या सत्ता बदलल्यानंतर भाजपलाही अशाच परिस्थितीला सामोरे जाऊ लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की इतिहासात ज्या ज्या सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच पक्षातून नवे विरोधक निर्माण झाले आणि त्यांनीच पुढेच्या सत्तेला आव्हान दिले. हीच प्रक्रिया आता भाजपमध्येही सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आणीबाणीच्या काळातील राजकीय परिस्थितीची आठवण करून देत त्यांनी सत्ताधाऱ्यांनी इतिहासातून धडा घेण्याची गरज व्यक्त केली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकीय रणनीतीवरही अप्रत्यक्ष टीका केली. विविध पक्षातील नेत्यांना वेगळे करून स्वतंत्र गट निर्माण करण्यामागे भविष्याचे राजकीय समीकरणे डोळ्यासमोर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. समोरचे विरोधक संपवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या पक्षातच नवे विरोधक तयार होतात, हा जगाचा नियम आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. ठाणे शहरासाठी प्रस्तावित अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका, संभ्रम आणि पुनर्वसनासंदर्भातील प्रश्न आज विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी प्रभावीपणे मांडले. विकास प्रकल्पांना विरोध नसून नागरिकांना विश्वासात घेऊन आणि त्यांचे प्रश्न सोडवतच प्रकल्पाची अंमलबजावणी व्हावी, अशी भूमिका त्यांनी सभागृहात स्पष्टपणे मांडले. अर्धा तास चर्चेदरम्यान बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी ठाणेकरांच्या मनातील प्रमुख प्रश्न सभागृहासमोर मांडले. ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर रोड हा प्रवास सध्या तुलनेने कमी वेळात पूर्ण होत असताना प्रस्तावित अंतर्गत मेट्रोच्या मार्गावरील अनेक स्थानकांमुळे प्रवासाचा कालावधी वाढणार असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे. त्यामुळे या प्रकल्पाची आवश्यकता, त्याचे दीर्घकालीन फायदे आणि वाहतूक व्यवस्थेतील भूमिका याबाबत प्रशासनाने नागरिकांशी थेट संवाद साधणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः जुने ठाणे परिसरातील कोळीवाडा आणि इतर पारंपरिक वस्त्यांमधील सीमांकनाचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अनेक ठिकाणी 20 ते 25 वर्षापूर्वी उभारलेल्या इमारती आणि घरांच्या खाली भूमिगत कामे होणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत आणि मालमत्तेच्या संरक्षणाबाबत मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे.
या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदनं सादर केली असली तरी त्यांना समाधानकारक माहिती किंवा स्पष्ट भूमिका मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. आमदार डावखरे यांनी प्रकल्पासाठी स्थानिक नागरिक, वास्तुविशारद, तज्ज्ञ, व्यापारी, स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधी यांच्या स्वतंत्र बैठका आयोजित करून त्यांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्याची मागणी केली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.